ते मागही सांगितलं, आजही सांगतो की आपण उगाच खोटं ढोंग करण्यात काहीच मजा नाही. लोकांचा पैसा कसा आहे कसा नाही आपल्याला माहित नाही, ते कसे उडवतात. परंतु आपले हाल असे होते की मुलीच्या कर्जाचा डोंगर इतका होतो. मग आधी शेती आपल्याला पिकत नाही पावसामुळं, कर्ज भरपूर होतं आणि लग्नाचं कर्ज, मग एक तर आत्महत्या करतात किंवा मग जमीन विकावं लागते. म्हणून आपण साध्यातच करायचं. जसं की 5-50 लोक बोलवायचे आणि मी सांगितलं की बाबा व्यवसायाकडे जर भर दिला, हे निमित्त होऊन जाईल, हुंड्याचं निमित्त होईल, पण दोघांचा पैसा मिळून व्यवसाय टाकला तर ते नवीन परिवर्तन होईल. पोरं कमायला लागतील, 2 रुपये त्यांच्या खिशात येतील, त्यांची मुलगी सुखात राहील, मुलगाही राहील. उगा आपण 1000-2000 बिगर कामाचे ते बोलितो, 4-5 हजार जमत येत लागणार ते. म्हणा बरं सगळ्यांना 1000 रुपये द्या म्हणून लग्नाला येणार. एक लग्नाला यायचं नाही, एक लग्नाला येणार नाही, एक. कारण हे नकोय, असं नको करायला असं. कारण आता ते वैष्णवीताईचं बघितलं की ते आता मला वाटतं कुठली परत बातमी आली, परभणी का लातूरची बातमी आली आता पुन्हा. हे थांबवायचं असेल तर लोकांनीच आता शान होणं गरजेचं.